वाहतूक पोलिसांकडून ऑटो रिक्षा चालक, दुचाकी चालक यांना राखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आणि अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. शहरातील स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पासून हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यासह शहरातील विविध भागातही असाच कार्यक्रम वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी महिलांच्या वतीने नागरिकांचे व बहिणींचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे राखी बांधून रक्षाबंधनानिमित्त आभारही व्यक्त करण्यात आले. वाहतूक महिला पोलिसांनी देखील पोलीस भावांना राख्या बांधल्या. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, तेव्हाच खरा रक्षाबंधन होईल, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यावेळी शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता, विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि सर्व समाजाला की पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही माहिती असेल, काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, डायल 112वर डायल करावे. त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे, या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळण्यासाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटो चालक असतील, सर्व पब्लिक मधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत.